ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या वाय+ सुरक्षेवरून वाद निर्माण झालाय। मराठा क्रांती मोर्चाने वाय+ सुरक्षेला विरोध केलाय। हाकेंची सुरक्षा तात्काळ काढावी, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिलाय। हाकेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्य सरकारने त्यांना वाय+ सुरक्षा दिलेली, त्यावरून आता वाद निर्माण झालाय। अहिल्यानगरच्या दिशेने जात असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आणि त्यानंतर सरकारने त्यांना वाय+ सुरक्षा दिली आहे। आता हीच वाय+ सुरक्षा काढून घेण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांकडून करण्यात येते। आपल्यासोबत लक्ष्मण हाके खरं तर मागणी कोणीही करू शकतो, मागणी त्यांनी जरूर करावी। आत्तापर्यंत 8 ते 9 वेळा हल्ले झालेले आहेत। हल्ले करणारे कोण आहेत आणि जो मागणी करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मला किती वेळा शिवराळ भाषेत बघून घेण्याची धमकी दिलेली आहे याचं एकदा गृह खात्याने याचा अभ्यास करावा। आणि शेवटी सिक्युरिटी कोणाला द्यायची हे गृह खातं ठरवतं किंवा पोलीस डिपार्टमेंट ठरवतं। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट संरक्षण द्यायचं का काढून घ्यायचं ते ठरवेल। आम्ही सुरक्षा असली आणि नसली तरी आम्ही ओबीसीचा लढा लढणार, ओबीसीचे बाजू मांडणार, ओबीसीचे प्रश्न मांडणार। कोण अन्याय अत्याचार जुलूम करत असेल तर आमच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही लढाई लढणार। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।